नमस्कार. आयुर्वेद हे प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र व भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आयुर्वेदाचा वापर असाध्य रोग बरे करण्यासाठी तसेच मानसिक व शारीरिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी केला जातो. भारतात 70% अधिक लोक आयुर्वेदाचे उपचार करून घेतात. आज आपल्या बरोबर आहेत वैद्य प्रचिती सुरू, ज्या आपल्याशी या प्रचलित उपचार पद्धतीबद्दल गप्पा मारणार आहेत. त्यांनी BAMS व MBA इन हेल्थ केअर अँड हॉस्पिटल मॅनेजमेंट पुणे येथून पूर्ण केले असून डिप्लोमा इन योगा अँड आयुर्वेद ही पदवीसुद्धा संपादन केली आहे. प्रचितीताई या कलाकारसुद्धा आहेत आणि रंगभूमीवर कार्यरत असतात. त्यांच्या मुक्ताई एक आविष्कार या एकपात्री प्रयोगाचा इथे विशेष उल्लेख करावासा वाटतो, जो त्यांनी जगातील 5 खंडांमध्ये सादर केला आहे. वैद्य प्रचिती आज आपल्याबरोबर आयुर्वेदाचे वेगवेगळे पैलू, आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार, मुख्य म्हणजे कोविडच्या काळातील आयुर्वेदाचे योगदान आणि सहानुभूती, धीर, संवाद या गोष्टींचे आयुर्वेदातील महत्त्व या विषयांवर गप्पा मारणार आहेत. त्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये आयुर्वेदिक कन्सल्टंट म्हणून देखील काम केले आहे. त्या पंचकर्मामध्ये पारंगत आहेत आणि पुण्यामध्ये गेली 12 वर्ष त्या विशेषतः पंचभौतिक चिकित्सा या विषयामध्ये कार्यरत आहेत. आयुर्वेद म्हणजेच आयुष्याचा वेद. आयुष्य कसं जगावं हे सांगणारं आपलं पारंपरिक वैद्यकशास्त्र. सध्या कोविडच्या काळात आपल्याला सगळ्यांनाच याचं महत्त्व खूप जास्त कळलं आहे. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद ही वेगवेगळी वैद्यकशास्त्र आहेत आणि ह्याच्यामध्ये उत्तम करिअर नक्कीच करता येतं. आयुर्वेद हा 5वा वेद मानला जातो किंवा अथर्ववेदाचा उपवेद मानला जातो. आयुर्वेदाचं वैशिष्ट्य सांगताना असं म्हणलं आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार परिमोक्षः. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य कसं टिकवायचं, आजारीच पडू नये, ह्यासाठी असणारं हे शास्त्र आहे. हेच कदाचित आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे, ज्याच्यामध्ये केवळ शरीर नाही तर शरीर, मन, आत्मा या तिन्हीचा विचार केला जातो आणि त्यामुळेच हे वैद्यकशास्त्र विशेष ठरतं. एक वैद्य म्हणून तुम्ही स्वतः चिकित्सक म्हणून काम करू शकता, तुमचा व्यवसाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या फार्मसीमध्ये काम करू शकता, IT फील्डमध्ये काम करू शकता किंवा तुमचं स्वतःचं एक पंचकर्म सेंटर उभारू शकता. ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. पण त्यासाठी 11वी 12वीत तुम्हाला विज्ञान शाखेत मुळात प्रवेश घेतला पाहिजे आणि तेव्हा PCB म्हणजेच बायोलॉजी हा विषय असला पाहिजे, जीवशास्त्र. 12वीच्या मार्कांना 50% महत्त्व दिलं जातं आणि त्यानंतर जी नीट एक्झाम आहे ती द्यावी लागते. आयुर्वेदामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दोन्हीही घेता येतं. पहिली बेसिक पदवी असते BAMS म्हणजेच बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी आणि त्यानंतर वेगवेगळ्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेता येतं, MD किंवा MS. 4.5 वर्षाचं शिक्षण आणि 1 वर्षाची इंटर्नशिप असा पदवी अभ्यासक्रम असतो. त्याच्यात 1.5 वर्षाची 3 वर्ष म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर झाल्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप असते. 6 महिने ग्रामीण क्षेत्रात आणि 6 महिने शहरी क्षेत्रात. 12वीच्या मार्काला 50% महत्त्व दिलं जातं आणि नीटच्या मार्कांना जास्त महत्त्व असतं. नीटच्या वेबसाईटवर पर्सेंटाईल येतं, म्हणजे एकूण विद्यार्थी जेवढे बसले आहेत नीटला त्यानुसार त्याचं पर्सेंटाईल काढलं जातं आणि त्याच्यानुसार कट ऑफ सांगितले जातात. प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ वेगळे असतात, जे तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध असतात, मागच्या वर्षीचे कट ऑफ, आणि त्यानुसार तुम्हाला कॉलेजची निवड करता येते. प्रत्येक कॉलेजची फी पण वेगळी असते. आयुर्वेदामध्ये काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, काही सेमी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. त्यामुळे नीटचे मार्क आणि 12वीचे मार्क दोन्हीला महत्त्व असतं. ओपन कॅटेगरीसाठी 12वीच्या मार्काला कमीत कमी 50% पाहिजे, तर कॅटेगरीसाठी कमीत कमी 40% असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सर्वाधिक महत्त्व असतं तुमच्या नीटच्या पर्सेंटाईलला. पदवीला तुम्हाला ॲडमिशन घेताना प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ वेगळा असतो, क्रायटेरिया वेगवेगळे असतात आणि ते त्या त्या कॉलेजच्या वेबसाईटवर उपलब्ध असतात, कारण प्रत्येक कॉलेजची फी पण वेगळी असते. त्यानुसार अभ्यास करून मगच तुम्ही फॉर्म भरावात. पण MahaCETच्या वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ, पर्सेंटाईल ही माहिती मिळू शकते. मुळात आयुर्वेदाचं शिक्षण घेण्यासाठीची तयारी असा जर मुद्दा आला तर बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की 11वी 12वीत काही विशेष तयारी करायला लागते का. जे क्लासेस असतात नीट परीक्षेची एक्झामची तयारी करून घेणार असतात ते करणं पुरेसं असतं.
नीटमध्ये योग्य कट ऑफ पर्सेंटाईल तुम्हाला मिळाले तर तुम्हाला आयुर्वेदाला ॲडमिशन घेता येते. बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की आयुर्वेदाला येण्यासाठी 11वी-12वीत संस्कृत हा विषय असणं हे गरजेचं आहे का? तर ही अट ॲडमिशनसाठी नाही, पण जर तुमचं शाळेपासून किंवा कॉलेजमध्ये संस्कृत असेल, तो विषय तुम्ही आधी शिकलेला असाल तर नक्कीच उपयोगी पडतं. अर्थात असेही मी लोक पाहिले जे अमराठी आहेत किंवा ज्यांचं संस्कृत आधी कधीही शिक्षण झालेलं नाही, पण तरीही ते उत्तम वैद्य होऊ शकतात. कारण आयुर्वेदाला आल्यानंतर पदवीच्या पहिल्या वर्षाला संस्कृत हा एक वेगळा विषय असतो, तो शिकवला जातो आणि त्यामुळे ज्यांनी आधी संस्कृत शिकलेलं नसेल त्यांनाही उत्तम वैद्य होता येतं. पण जर तुम्ही आधी संस्कृत शिकला असाल तर तुम्हाला ग्रंथ समजून घ्यायला किंवा पहिल्या वर्षाला संस्कृत हा विषय अधिक सोपा जातो. त्यामुळे कधीही संस्कृत येणं हे आयुर्वेदासाठी नक्की उपयोगी ठरतं. भारतामध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जास्त आयुर्वेदाची विद्यापीठं आहेत किंवा आयुर्वेदाची कॉलेजेस आहेत. अनेक संस्था आहेत ज्या आयुर्वेदाच्या शिक्षणासाठी काम करतात. काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, काही सेमी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, काही युनिव्हर्सिटीज आहेत ज्या स्पेसिफिकली आयुर्वेदाचे कोर्सेस रन करतात. पुणे, मुंबई, नागपूर, सांगली, नगर अशा ठिकाणी अनेक खूप जुन्या संस्था आहेत. म्हणजे टिळक आयुर्वेद, अष्टांग आयुर्वेद, नगरचं कॉलेज, सांगलीचं कॉलेज, नागपूरची कॉलेजेस ही खूप जुनी आणि प्रसिद्ध कॉलेजेस आहेत. त्याचबरोबर अनेक नवीन संस्था आहेत, नवीन कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये अगदी अद्ययावत रिसर्चची पण सोय आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही कॉलेज निवडताय तेव्हा केवळ शहराला किंवा गव्हर्नमेंट कॉलेज आहे का प्रायव्हेट कॉलेज आहे ह्याला महत्त्व देऊ नका. तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजच्या वेबसाईट बघू शकता, त्यांचं कट ऑफ पर्सेंटाईल बघू शकता आणि त्यानुसार कॉलेजची निवड करू शकता. एंट्रन्स एक्झाम असते, ती दिल्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच MD किंवा MS करू शकता. आयुर्वेदात वेगवेगळ्या शाखा आहेत. कायचिकित्सा, शल्य म्हणजे सर्जरी, गायनॅक, ENT, ऑप्थॅम ज्याला आमच्याकडे शल्य, शालाक्य, कौमारभृत्य, स्त्रीरोग अशी नावं आहेत. त्या प्रत्येक विषयामध्ये MD आणि MS करता येऊ शकतं. तो जो अभ्यासक्रम आहे तो 3 वर्षाचा असतो. त्याची वेगळी एंट्रन्स एक्झाम घेतली जाते आणि त्यानंतर 3 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असतो जेव्हा तुम्हाला हाऊसमनशिप करायची असते. आयुर्वेदाला आल्यानंतर कुठले कुठले विषय आम्हाला शिकायला असतील हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात असतो. जे मॉडर्न मेडिसिनला ॲडमिशन मिळाले नाही म्हणून आयुर्वेदाला आले असेही अनेक विद्यार्थी असतात. त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे, आयुर्वेदाच्या BAMS ह्या पदवी शिक्षणाच्या वेळेला मॉडर्न म्हणजे ॲलोपॅथीचंही बेसिक शिक्षण घेतलं जातं आणि आयुर्वेदाचं मात्र सखोल शिक्षण घेतलं जातं. म्हणजेच ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, गायनॅक, सर्जरी, ENT किंवा पॅथॉलॉजी याचा मॉडर्नचाही बेसिक अभ्यास करावाच लागतो. कारण आयुर्वेदाची पदवी घेतल्यानंतर आयुर्वेदिक वैद्यांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये या सगळ्या ड्युटीज करण्याची परवानगी आहे. इक्वल रेकग्निशन आहे आता. त्यामुळे मॉडर्नचाही बेसिक अभ्यास करावाच लागतो. पण आयुर्वेदाचं वैशिष्ट्य असणारे अनेक विषय शिकायचे असतात. आयुर्वेद इतिहास, पदार्थ विज्ञान ज्याच्यामध्ये आयुर्वेदाचं तत्वज्ञान शिकवलं जातं, आयुर्वेदिक दृष्टीने शारीर रचना, क्रिया, द्रव्यगुण म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने फार्मसी, रसशास्त्र, भैषज्य कल्पना किंवा प्रसूतीशास्त्र, आयुर्वेदिक मेडिसिन ज्याला कायचिकित्सा असं म्हणलं जातं, असे वेगवेगळे विषय असतात. शब्द कदाचित तुमच्यासाठी आत्ता नवीन असतील, पण आयुर्वेदाला आल्यानंतर हे सगळं खूप इंटरेस्टिंग आणि खूप सोपं वाटतं. हे विषय शिकल्यानंतर तुम्ही यातल्या कुठल्याही एका विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकता. आयुर्वेदाचे शिक्षण घेतल्यानंतर म्हणजे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर काय काय करिअर अपॉर्च्युनिटीज असतात हा बऱ्याच जणांच्या मनातला प्रश्न असतो. तुम्ही वैद्य म्हणून स्वतःचं चिकित्सालय काढू शकता, म्हणजे व्यवसाय करू शकता. BAMS झाल्यावरही म्हणजे केवळ पदवी शिक्षण घेऊनही तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता. प्रायव्हेट OPD किंवा कन्सल्टेशन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक कॉलेजशी अटॅच राहून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जॉब करू शकता. तिथेच टीचिंग म्हणजेच शिक्षक, अध्यापक होऊ शकता. त्याचबरोबर गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. गव्हर्नमेंटमध्ये काही विशेष जागा या BAMS साठी असतात. त्याचबरोबर सेमी प्रायव्हेट किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये तुम्ही जॉब करू शकता. ॲज अ डॉक्टर, ॲज अ कन्सल्टंट तुम्ही काम करू शकताच. त्याचबरोबर तुम्ही रिसर्च अँड मेथडॉलॉजी ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करू शकता. ॲज अ आयुर्वेदिक सायंटिस्ट म्हणून काम करू शकता. BAMS झाल्यानंतर PG झाल्यानंतर
मी म्हणल्याप्रमाणे शिक्षक म्हणून, रिसर्च वर्क म्हणून काम करता करता तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक फार्मसीमध्ये काम करू शकता. त्यातल्या R&D डिपार्टमेंटला काम करू शकता किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, मार्केटिंगमध्ये किंवा स्ट्रॅटेजिक डिसिजनमध्ये. म्हणजेच आयुर्वेदिक चिकित्सालय, आयुर्वेदिक कॉलेजेस याचबरोबर आयुर्वेदिक फार्मसीजमध्ये काम करता येऊ शकतं. ह्यापेक्षा वेगळा एक पर्याय म्हणजे आयुष मिनिस्ट्री, आयुष डिपार्टमेंट अशा गव्हर्नमेंटच्या अनेक संस्थांमध्ये तुम्ही काम करू शकता. त्याचबरोबर आता परदेशातही आयुर्वेदाला मान्यता मिळाली आहे. मॉरिशस सारख्या देशामध्ये आयुर्वेद हा लीगली ॲडवाइज्ड आणि तिथे अनेकांना प्रमोट केलं जातं. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊनही लीगली प्रॅक्टिस करू शकता. स्वतः इंडिव्हिज्युअल लेवलवर करू शकता, गव्हर्नमेंटमध्ये करू शकता. मी स्वतः इथे पुण्यामध्ये आधी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून काम करत होते. स्वतःची OPD होती. पण त्याचबरोबर नंतर साऊथ आफ्रिकेमध्ये सुद्धा आयुर्वेदाला मान्यता आहे आणि तिथल्या काही सेंटर्समध्ये मी जॉबही केलेला आहे. त्यामुळे हे मी ठामठोकपणे सांगू शकते की दुबई, सिंगापूर किंवा साऊथ आफ्रिका, युरोपियन कंट्रीज ह्या अनेक देशांमध्ये, US मध्ये, UK मध्ये आयुर्वेदाला मान्यता आहे. काही लिगॅलिटीज पूर्ण केल्या तर तुम्ही तिथेही इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस पण करू शकता. गव्हर्नमेंटशी ॲफिलिएटेड आयुष डिपार्टमेंट थ्रू तुम्ही तिथे जाऊन कामही करू शकता. जसं तुम्ही चिकित्सालय म्हणजे OPD लेवलला आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून काम पाहू शकता, त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये काम करू शकता, फार्मसीमध्ये करू शकता. त्यापेक्षाही महत्त्वाचं एक आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पंचकर्म. तुम्ही स्वतःचं डे केअर सेंटर की ज्याच्यामध्ये इंडोर पेशंट ॲडमिट होत नाहीत, येऊन दिवसा प्रोसिजर करून जातात, असं पंचकर्म डे केअर सेंटर पण करू शकता किंवा पंचकर्माचं हॉस्पिटल पण चालवू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही IPD पेशंट म्हणजे इनडोअर पेशंट ॲडमिट करून घेऊ शकता. तुम्ही एखादं छोटं सेंटर असेल, हॉस्पिटल असेल किंवा मोठी कॉटेजेस असतील, मोठं एखादं इन्स्टिट्यूटसारखं आयुर्वेद ग्राम तयार करू शकता, जिथे तुम्ही पेशंटना ॲडमिट करून पंचकर्माच्या वेगवेगळ्या प्रकारांचं तिथे चिकित्सा देऊ शकता. ह्या व्यतिरिक्त आजकाल नवीन एक मार्ग उघडला आहे. BAMS केल्यानंतर मी स्वतः MBA हेल्थकेअर अँड हॉस्पिटल मॅनेजमेंट केलं. त्याची एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही तसाही करिअरचा ऑप्शन निवडू शकता आणि त्याच्या थ्रू एखादा आयुर्वेदिक डॉक्टर IT फील्डमध्ये म्हणजेच HMIS हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये जाऊ शकतो किंवा इन्शुरन्स सेक्टरमध्ये खूप वेगळा स्कोप आहे. इन्शुरन्स सेक्टरमध्ये तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर असाल तर तुम्हाला तिथे क्लेम्स प्रोसेस करणं किंवा टेक्निकल हेड म्हणूनही काम करता येतं. सो आजकाल नवीन नवीन पर्याय उपलब्ध होत आहेत. आयुर्वेदाचे वैद्य म्हणून काम करता येतं, चिकित्सक म्हणून काम करता येतं, पंचकर्मात तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता आणि तसंच IT फील्डमध्ये किंवा इन्शुरन्स सेक्टरमध्येही काम करता येतं. आयुर्वेदाचं पदवी शिक्षण किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर म्हणजे BAMS किंवा MD झाल्यानंतर तुम्ही स्वतः वैद्य म्हणून स्वतःचं चिकित्सालय चालवू शकता. पंचकर्म वैद्य म्हणून तुम्ही त्यात स्पेशलायझेशन करू शकता. हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या काम करू शकता, स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये काम करू शकता किंवा कुठल्या हॉस्पिटलला अटॅच्ड होऊ शकता. आयुर्वेदिक फार्मसीजमध्ये काम करू शकता, रिसर्च फील्डमध्ये काम करू शकता, इन्शुरन्स किंवा IT फील्डमध्येही जाऊ शकता किंवा जगाच्या पाठीवर कुठेही आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून व्यवसाय किंवा नोकरी काहीही करू शकता. BAMS किंवा MD झाल्यानंतर केवळ चिकित्सक म्हणूनच काम करता येतं असं नाही, तर त्याचबरोबर एखाद्या वैद्याला लागणारी औषधं तयार करणं ह्यासाठी तुम्ही स्वतःची आयुर्वेदिक फार्मसी सुरू करू शकता किंवा एखाद्या आयुर्वेदिक फार्मसीमध्ये R&D डिपार्टमेंटला किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटला काम करू शकता. त्याचबरोबर रॉ मटेरियल म्हणजेच औषधी निर्माणाला लागणाऱ्या गोष्टी गोळा करणं, रॉ मटेरियलचा व्यवसाय करणं हाही एक करिअर ऑप्शन होऊ शकतो. त्यातही खूप स्कोप आहे. उत्तम आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करणं, इथपासून ते चिकित्सा करणं अशा वेगवेगळ्या क्षेत्रात संधी आहे. आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड, त्यानंतर त्याचं जमवाजमाव करणं आणि त्याचं मार्केटिंग, वेगवेगळ्या फार्मसीजना ते पुरवणं किंवा औषधी निर्माण ह्या वेगवेगळ्या शाखांमध्ये तुम्हाला करिअर करता येतं. पूर्वी असा एक ट्रेंड होता की ज्यांना MBBSला ॲडमिशन मिळत नाही ते विद्यार्थी आयुर्वेदाला किंवा होमिओपॅथीला, डेंटिस्ट्रीला किंवा नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचे. पण आजकाल हा ट्रेंड बदलतोय. आजूबाजूला आयुर्वेदाच्या क्षेत्रात जी वाढणारी संधी आहे ती पाहून अनेक विद्यार्थी आपणहून आयुर्वेदाला चूज करतात, याची निवड करतात आणि हे चित्र जे बदलतंय ते खूप सकारात्मक आहे. पुणे, मुंबई, नागपूर, सांगली, सातारा अशा शहरांमध्ये आयुर्वेदाला बरे दिवस होते. अगदी 30 एक वर्षापूर्वीपेक्षा 10 वर्षापूर्वी
नक्कीच बरी परिस्थिती होती, पण या 10 वर्षात आणखीन सकारात्मक बदल होताना दिसतोय. म्हणजे टायर 2, टायर 3 सिटीजमध्ये, गावागावांमध्ये सुद्धा आयुर्वेदिक वैद्यांना उत्तम काम करता येतंय. वेगवेगळी क्षेत्र आणखीन उपलब्ध होत आहेत. देशा-परदेशात संधी मिळत आहेत. त्यामुळे आयुर्वेदाला आता चांगले दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाही. बरेच जण विचारतात की आमच्या मुलाला किंवा मुलीला जर आयुर्वेदिक वैद्य व्हायचं असेल तर त्यासाठी आधीपासून काही तयारी करायला लागते का? एक मनापासून मला सांगावंसं वाटेल की वैद्य उत्तम व्हायचं असेल तर केवळ शरीराचा नाही तर शरीर, मन, आत्मा या तिन्हीचा विचार केला जातो. कारण आयुर्वेदात सांगताना असं म्हणलंय, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार परिमोक्षः. आणि हे समजून घेताना त्या वैद्याला समोरच्या रुग्णाला आश्वस्त करण्यासाठी त्याच्या शरीर, मनाचा, आत्म्याचा सगळ्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी संवेदनशीलता हवी. त्यामुळे आयुर्वेदिक वैद्य व्हायचं असेल तर त्या व्यक्तीनी संवेदनशील असणं महत्त्वाचं आहे. हे नोबल प्रोफेशन आहे. अत्यंत उत्तम करिअर ह्याच्यात करता येतं. व्यवसाय करताना आयुर्वेदात असं म्हणलंय, क्वचित धर्मः, क्वचित अर्थः, क्वचित मैत्री, क्वचित यशः, चिकित्सा नास्ति निष्फला. म्हणजे कधी तुम्हाला अर्थ म्हणजे पैसे मिळतील, कधी यश मिळेल, कधी मैत्री मिळेल, कधी तुमचं नाव होईल. चिकित्सा कधीच निष्फळ जाणार नाही. त्यामुळे वैद्य होताना तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं आहे, ह्या फील्डकडे येताना तुम्ही केवळ मला किती पैसे मिळतील हा विचार करू नका. पैसे मिळणारच आहे बाय प्रॉडक्ट म्हणून, पण मला रुग्णांची सेवा करायला आवडणार आहे का, हा पहिला मुद्दा महत्त्वाचा. त्यानंतर बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र हा तुमच्या शिक्षणाचा भाग असला पाहिजे, कारण तो बेस आहे. त्याचबरोबर संस्कृत ही भाषा जर तुम्ही शिकत असाल शाळेपासून तर त्याचा नक्की फायदा होतो. कारण आयुर्वेदाचे जे बृहत्त्रयी, लघुत्रयी हे ग्रंथ आहेत म्हणजे चरक, सुश्रुत, वाग्भट हे ग्रंथ मुळात संस्कृतमधले आहेत. ते समजून घ्यायला संस्कृत ही भाषा तुम्हाला आधीपासून येत असेल तर त्याचाही फायदा होतो. ज्या मुलांचं आधीपासून ठरलं असेल की मला आयुर्वेदिक वैद्य व्हायचंय त्यांनी आवर्जून शाळेपासून संस्कृत शिकावं. हे नक्की. ह्या फील्डमध्ये माणसांशी संबंध येतो. त्यामुळे फार माणूसघणा असून चालत नाही. अगदी इंट्रोवर्ट असाल तर एकदा परत विचार करा. तरीही रिसर्च फील्डमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत, पण मुळात ज्या लोकांना उत्तम संवाद कौशल्य असतं तर ही सॉफ्ट स्किल्स तुम्हाला आयुर्वेदाच्या क्षेत्रात नक्की उपयोगी पडतील. कारण प्रॅक्टिस करताना तुम्हाला तुमच्या शास्त्राचं ज्ञान तर असलंच पाहिजे, पण त्याचबरोबर पेशंट लिसनिंग म्हणजे छान ऐकता आलं पाहिजे, छान बोलता आलं पाहिजे, आश्वस्त करता आलं पाहिजे. तरच तुम्ही उत्तम वैद्य होऊ शकता, उत्तम चिकित्सक होऊ शकता. बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात की आयुर्वेदिक वैद्य झाल्यानंतर साधारण पगार किती असतो किंवा किती पैसे मिळू शकतील तुम्हाला चिकित्सक म्हणून काम करताना. तर ह्याच्यात प्रचंड तफावत आहे. प्रॅक्टिस जेव्हा सुरू करता तुम्ही तेव्हा त्याला प्रॅक्टिस म्हणलं जातं, कारण दररोज तुमची परीक्षा असते. इट इज प्रॅक्टिस. असं म्हणतात वकिली क्षेत्र किंवा वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही मुरत जाता तसं तसं तुमचं काम, तुमचं नाव वाढत जातं आणि त्यामुळे एक ठराविक पगार किंवा ठराविक रक्कम असं सांगता येणार नाही, पण ही ग्रोथ नेहमी एक्सपोनेन्शियल असते. त्याचा ग्राफ नेहमी वर जातो. तुम्ही किती कष्ट करता ह्यावर ते अवलंबून असतं. अनेकदा असं बघितलं जातं की तुम्ही जर ग्लोबली शिकवत असाल तुम्हाला पैसेही खूप मिळतात किंवा तुमची स्वतःची फार्मसी असेल तर तुम्ही कितीही जास्त प्रमाणात पैसे मिळवू शकता. इव्हन तुम्ही स्वतःचं चिकित्सालय काढल्यानंतर प्रॅक्टिस किती श्रद्धेने तुम्ही करता, किती नियमितपणे करता ह्यावर ते अवलंबून असतं. पण एवढं नक्की की आजकाल ह्या क्षेत्रात येऊन तुम्ही उत्तम करिअर करू शकता. तुमच्या इतर क्षेत्रातल्या मित्रमैत्रिणींसारखं तुम्हीही तुमचं आयुष्य उत्तम चालवू शकता. एक गोष्ट मला नक्की सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना सांगावीशी वाटेल की आयुर्वेद ह्या क्षेत्रात आल्यानंतर काही आव्हानं असतातच. जसं आता काही वनस्पती मिळत आहेत का, प्युअर मिळत आहेत का, त्याच्यानंतर काही औषधी कल्प आहेत ज्याच्यावर बॅन येतो, काही नियम बदलतात. प्रॅक्टिस करताना जे नवीन वैद्य आहेत त्यांना सुरुवातीला प्रॅक्टिस सेट करताना त्याला वेळ द्यावा लागतो. इतर क्षेत्रातल्या काही मुलांना नोकरी असेल तर एक स्टेबल इन्कम मिळतं. अशी आव्हानं राहणारच, ती प्रत्येक क्षेत्रात राहतात. पण एक नक्की की तुम्ही श्रद्धेने जर चिकित्सक म्हणून काम केलं तर तुम्हाला गगन ठेंगणे आहे असं म्हणायला हरकत नाही. स्काय इज द लिमिट. एक महत्त्वाची गोष्ट मला नक्की सांगावीशी वाटेल. पंचकर्मात प्रॅक्टिस करताना तुम्हाला लोकांना आपली पथ्य अपथ्य सांगावी लागतात. बऱ्याचदा आयुर्वेदिक वैद्यांना तक्रार केली जाते की तुमची पथ्य खूप असतात, पण एकदा तुम्ही जर कन्व्हिन्स केलं आणि तुमच्या चिकित्सेने फळ मिळालं तर तेच रुग्ण तुमचं नाव इतर अनेकांना सांगतात. तुमची प्रॅक्टिस अशी क्रमशः वाढत जाते.
जर तुम्हाला बॅकग्राऊंड जरी नसेल, तुम्ही नवीन असाल ह्या क्षेत्रात, तरीही उत्तम करिअर करता येऊ शकतं. सुरुवातीला नोकरी केली, नंतर स्वतःचा व्यवसाय केला, असंही करता येऊ शकतं. त्यामुळे आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला आधीपासूनच कोणीतरी या क्षेत्रात असलं पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही ह्या क्षेत्रात येऊन अगदी छोट्यापासून ते मोठ्या स्केलपर्यंत उत्तम करिअर करू शकता. आयुर्वेदाला आता नक्कीच चांगले दिवस आलेले आहेत. तरीही काही गैरसमज आपल्या आजूबाजूला असतात की आयुर्वेदिक औषधांना एक्सपायरी नसते का, किंवा त्यांना काही साईड इफेक्ट नसतो का, पंचकर्म म्हणजे फक्त मसाज का, असे अनेक गैरसमज असले तरीही ते दूर करून उत्तम आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून काम करता येतं. तुम्ही जर ठरवलंत तर आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये उत्तम करिअर करण्यासाठी खूप संधी तुमची वाट पाहत आहेत. मला मनापासून सांगावंसं वाटेल, सेकंड ऑप्शन म्हणून नाही तर फर्स्ट चॉईस म्हणून तुम्ही आयुर्वेदाकडे करिअर म्हणून नक्की बघायला हरकत नाही. तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. सारांश. आयुर्वेद पारंपरिक भारतीय वैद्यकीय प्रणाली. आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजेच वैद्य. 11वी आणि 12वी विज्ञान शाखा, PCB ग्रुप अनिवार्य. अभ्यासक्रम बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन आणि सर्जरी, BAMS 4.5 वर्षाचा कोर्स, MD किंवा MS पोस्ट ग्रॅज्युएशन. आयुर्वेदाच्या कोणत्याही शाखेत पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी पदव्युत्तर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. कालावधी 3 वर्ष. प्रत्येक कॉलेज भिन्न कट ऑफ आणि फी. कॉलेजची वेबसाईट पाहावी. सरकारी महाविद्यालये, खाजगी महाविद्यालये, निम्न खाजगी महाविद्यालये. NEET टक्केवारी आणि 12वीचे गुण दोन्हीही विचारात घेतले जातात. NEET परीक्षेच्या टक्केवारीला अधिक महत्त्व. खुला प्रवर्ग 12वी परीक्षा किमान 50%, इतर प्रवर्ग 12वी परीक्षा किमान 40%. संस्कृत 11वी आणि 12वीमध्ये अनिवार्य नाही. संस्कृत BAMSच्या पहिल्या वर्षातील एक विषय. शाळा किंवा महाविद्यालयात संस्कृत असल्यास फायदा. महाराष्ट्रात भारतातील सर्वाधिक आयुर्वेदिक महाविद्यालये. प्रमुख शहरांमध्ये इतर काही विद्यापीठे विशेष आयुर्वेदिक अभ्यासक्रम चालवतात. नोकरी आणि व्यवसायाच्या संधी, प्रॅक्टिस, खाजगी प्रॅक्टिस, रुग्णालये किंवा स्वयंसेवी संस्था. अध्ययन, संशोधन, आयुर्वेदिक फार्मसी किंवा संशोधन संस्था. BAMS डॉक्टर ॲलोपॅथीचा सराव करू शकतात, पण आयुर्वेदिक विषयांना मुख्य महत्त्व. परदेशात आयुर्वेदिक सल्लागार म्हणून काम करू शकतात, कायदेशीर आवश्यकता पूर्ण केल्यानंतर. अनेक देशात मान्यताप्राप्त आयुर्वेदिक केंद्रे आणि संस्था. पंचकर्म आयुर्वेदातील विशेष शाखा. पंचकर्म केंद्र, डे केअर सेंटर, IPD किंवा पंचकर्म हॉस्पिटल. नवीन क्षेत्रे MBA हेल्थकेअर आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट. BAMS नंतर विमा क्षेत्र, व्यवस्थापन किंवा तांत्रिक केंद्र. आयुर्वेदिक औषधी वृक्षारोपण, औषधी कच्चा माल संकलन, शुद्धीकरण आणि पुरवठा, औषधे तयार करणे. फार्मसी, R&D, उत्पादन. विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी, मूलभूत भावनिक समज, संवेदनशीलता, करुणा, चांगले संवाद कौशल्य, संयम. कोविडनंतर ग्रामीण, शहरी आणि जागतिक स्तरावर आयुर्वेदाचे महत्त्व वाढले. त्यामुळे अनेक संधी उपलब्ध. आयुर्वेदिक औषधी शिक्षणाला अनेक विद्यार्थ्यांची पहिली पसंती. उत्पन्न श्रेणी व्यक्तीच्या पात्रता आणि कष्ट घेण्याच्या तयारीवर अवलंबून. आव्हाने, काही औषधी वनस्पती मिळण्यात अडचण, काही कायदेशीर गुंतागुंत. प्रॅक्टिसची सुरुवात करणे सुरुवातीला थोडे कठीण.